दरवर्षी 2 कोटी रोजगार, 2 कोटी युवकांना रोजगार, सरकारी नोकरी भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर दिलं जाईल असं सांगितलेलं होतं। इथं शेकड्यानं आपले तरुण मंडळी उपस्थित आहेत आणि हे सगळे शिकलेले तरुण मंडळी आहेत। या तरुणांपैकी कुणाला तरी रोजगार नोकरी मिळाली का? आपल्या घरामध्ये एकाला तरी सरकारी नोकरी मिळाली का? 2 कोटी रोजगार देणार होते, यांनी सोलापूरमध्ये 2 जरी रोजगार दिलेला असलेलं सांगावं। त्या ज्यांना रोजगार मिळाला त्याचा आणि ज्यांनी रोजगार दिला त्याचा दोघांचाही आपण सत्कार करू शकतो। 2014 साली आपल्याला भारतीय जनता पार्टीने वचन दिलेलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये अच्छे दिन म्हणजे चांगले दिवस आणायचं अशी वचन भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं। हे वचन ज्या वेळेला दिलेलं होतं त्यावेळेला मनमोहन सिंग काँग्रेसचं सरकार होतं। 2014 साली ज्वारीचा भाव काय होता, 2024 साली ज्वारीचा भाव काय, 2014 साली तांदळाचा भाव काय होता, 2024 साली तांदळाचा भाव काय, 2014 साली साखर, तेल, चहापत्ती, दूध, गॅस सिलेंडर यांचा भाव काय होता आणि आज काय भाव आहे, आणि 2000 साली आपला पगार किती होता, आपला रोजगार किती होता आणि आता 2024 साली आपला पगार किती वाढला, याचा जर विचार केला तर आजचे दिन काँग्रेसच्या काळातले का भारतीय जनता पार्टीच्या काळातलं इथं असलेल्या सगळ्या भगिनींनी विचार करायला पाहिजे। इथं माता भगिनी तुम्ही घर चालवता, तुम्ही घर चालवत असताना आपल्याला मिळणारा पगार आणि आपल्या मुलांच्या तोंडामध्ये 4 घास पडावे याच्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष याचं कुठंच मेळ बसत नाही। फक्त पोटापुरता कसं तरी भागवण्याचा प्रयत्न करतो आपण, आपल्या संसाराचा गाडा कसा तरी रेटण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नामध्ये आपल्या अजिबात भागत नाही। फक्त अन्नधान्य एवढंच आपला खर्च असतं का? मुलांचं शिक्षण आहे, मुलांचा वाढदिवस आहे, सण वार आहे, उत्सव आहे, याच्यासाठी आपल्या हातामध्ये पैसे राहतात का? कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज काढल्याशिवाय आपल्या घरातलं एकही सण एकही उत्सव आपण साजरा करू शकत नाही। अशा प्रकारची परिस्थिती कुणामुळे आली? नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीमुळे आली। म्हणून ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्या दारामध्ये येईल त्यावेळेला त्याला विचारायचं, बाबा रे, नरेंद्र मोदींनी भाषणात सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले आहे, ते अच्छे दिन आम्हाला नकोच नको, काँग्रेसच्या काळातले बुरे दिन चालतील, पुन्हा ते दिवस आमच्या आयुष्यामध्ये आले पाहिजे, अशा प्रकारे ठणकावून सांगण्याची ही वेळ आहे। दुसरं वचन पण भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार अशा प्रकारचं वचन दिलेलं होतं। मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये मिळाले का? 15 रुपये तरी मिळाले का? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आपल्या दारात आल्यानंतर त्याला विचारायचं, बाबा रे, तुझा बॉस नरेंद्र मोदी आम्हाला सांगितला होता की 15 लाख रुपये देणार आहे, ते 15 लाख आधी दे मग मत मागायला ये, असं त्याला ठणकावून सांगण्याचं आपल्या। तिसरं वचन भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं, दरवर्षी 2 कोटी रोजगार, 2 कोटी युवकांना रोजगार, सरकारी नोकरी भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर दिलं जाईल असं सांगितलेलं होतं। इथं शेकड्यानं आपले तरुण मंडळी उपस्थित आहेत आणि हे सगळे शिकलेले तरुण मंडळी आहेत। या तरुणांपैकी कुणाला तरी रोजगार नोकरी मिळाली का? आपल्या घरामध्ये एकाला तरी सरकारी नोकरी मिळाली का? 2 कोटी रोजगार देणार होते, यांनी सोलापूरमध्ये 2 जरी रोजगार दिलेला असलेलं सांगावं। त्या ज्यांना रोजगार मिळाला त्याचा आणि ज्यांनी रोजगार दिला त्याचं दोघांचाही आपण सत्कार करू शकतो। म्हणजे रोजगाराच्या बाबतीत देखील आपल्याला फसवणूक केली। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले, जो आपला अन्नदाता आहे शेतकरी, घाम गाळून कष्ट करून तो शेतकरी आपल्याला अन्नधान्य पुरवतो, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं, पण त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव मिळत नाही, ते देखील आत्महत्या करत आहेत। त्यांच्याही बाबतीत आजच्या दिनाचा वादा हा पूर्णतः छोटा ठरलेला आहे। केवळ जुमलेबाजी करणं हे मोदी सरकारचं आणि भारतीय जनता पार्टीचं काम राहील। या ठिकाणी आपल्या भागामध्ये विडी कामगार महिला आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। विडी कामगार महिला ज्यांचं विडी वळून विड्या तयार करून ज्यांचा संसार चालतो
अशांना रोजगार म्हणजे सरकारने कायदा केला, किमान वेतनाचा कायदा म्हणतात, कमीत कमी एवढा रोजगार तुम्हाला मिळाला पाहिजे, एवढ्या बिड्या केल्यानंतर एवढे पैसे मिळालं पाहिजे असं कामगार कायद्यामध्ये उल्लेख आहे. तशा प्रकारचा कायदा केला. पण भारतीय जनता पार्टीचं सरकार होताना कामगार मंत्री या मतदारसंघाचे आमदार विजय देशमुख होते. त्यांनी मनामध्ये आणलं असतं तर तुमचा पगार वाढला असता. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी काय घोटाळे केले, काय काळाबाजार केला, विडी कामगार महिलांच्या ताटातली अर्धी भाकरी चोरून भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यांनी कशा पद्धतीने फसवलं हे त्या वेळेला आपल्याला हिशोब केला जाईल. भगिनींनो, बंधूंनो, प्रत्येक पातळीवर आपल्याला भारतीय जनता पार्टीने फसवलेलं. आता भारतीय हक्कांनी सांगितलं पाणी पुरवठा तुमच्याकडे व्यवस्थित होतो, पण भारतीय जनता पार्टीने महापालिका निवडणुकीमध्ये काय सांगितलं होतं, दररोज पाणी पुरवठा करतो म्हणाले. किती जणांच्या घरातल्या नळाला दररोज पाणी येतं का? कुणाच्या घराला दररोज पाणी? 5 दिवसाला 6 दिवसाला एकदा आपल्या नळाला पाणी येतं आणि तेही त्याचं वेळ नक्की नसतं. म्हणजे आपण आपल्या कामाला जायचं का, माप द्यायला जायचं का, पाणी येत आहे म्हणजे जीव टांगणीलाच माप द्यायला जायचं तोपर्यंत पाणी येऊन गेलेलं असतं. पाणी येतंय म्हणून वाट बघून माप द्यायला जावं म्हणतो, पाणी भरून जावं म्हणतो, पाणीच येत नाही. इकडं माप पण देता येत नाही आणि पाणी पण भरता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या आमच्या वाटेला भारतीय जनता पार्टीमुळे आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं आता एक नित्याचं काम झालेलं आहे. ते काम कुठलं तर हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध दलित, अशा प्रकारच्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. आता काय सांगत फिरायला लागलेले आहेत, आम्ही राम मंदिर बांधलं, रामाला आम्ही आणलं. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांना विचारतो, आधी प्रभू रामचंद्र जन्मले की आधी नरेंद्र मोदी जन्मले? आधी आपले प्रभू रामचंद्र जन्मले. ज्याचा जन्म अनादी वर्षापासून झाला, अनादी वर्षापूर्वी झाला, त्या रामचंद्राला आपण आणल्याचा दावा भारतीय जनता पार्टी करतायत. प्रभू रामचंद्र हे कोणाच्या बापाची जागीर नाही, कुणाची मालमत्ता नाही. आपल्या मनामध्ये राम आहे, आपला आस्था आहे, आपल्या जीवनामध्ये कणाकणामध्ये राम आहे. आणि भारतीय जनता पार्टी राम म्हणजे आपलं प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं त्याचं मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारच्या भूलथापांना आपण बळी पडण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. आता हळूहळू भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेले, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रणितीताई शिंदे आणि काँग्रेस पक्षाला मिळायला लागलेला आहे. मग त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम, धार्मिक तणाव निर्माण करण्याचं काम, जातीमध्ये भांडण लावण्याचं काम ही मंडळी करत आहे. अनेक प्रकारे महिलांना त्यांनी सतावलेलं. भारतीय हक्कांनी सांगितलं मणिपूर नावाचं राज्य आहे आपल्या देशामध्ये, मणिपूर